500 तोफ आहेत 500. किती 500. मोजल्यास कधी? 500 आहेत मी म्हणते. अंदाज नको लावू. मेन गेटवर आपल्याला एक चित्र पाहायला भेटत, सिम्बॉल 1 शेर आणि 6 हत्ती. जसं आपल्या पैशांवर त्रिमूर्ती पार्लमेंट गांधीजी आहे, किल्ल्यांच्या पैशांवर छापा असायचा 1 शेर 6 हत्ती, याला म्हणतात राजमुद्रा. परंतु हे तर वेलकम टू अनदर ब्लॉग ऑफ. मी अचानक उठून आलेलो बीचवर फिरायला आणि हे आमचे माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही चाललो जंजिरा किल्ल्यावर. तर बघूया जंजिरा किल्ला कसा आहे. माझे म्हणजे फ्रेंड्स वगैरे आलेत आणि म्हणजे खरं सांगतो मी झोपून डायरेक्ट उठून आलो इकडं आणि बघू पुढं काय होतंय. तर ह्या बघा होड्या लागल्यात आणि ह्या होड्या जंजिरा किल्ल्यावर नेणार. तर ह्या बघा हा जंजिरा किल्ला. तर आलो आम्ही होड्यांजवळ. बघू शकता कसा हे जायचं कुठून आहे. कुठून जायचं. किती लोक आल्यावर होडी सोडता. तिकीट दिले ना. हो 10 मिनिटात काय. हे बघा आता आमची बोट लागलेली आहे. या बोटमध्ये आम्ही जाऊ. इथं समुद्रातनं फक्त उलट्या करू नका, बाकीचे म्हणजे झाला. मित्रांनो चाललो. आता आपण बोटीत चाललेलो. येऊ का काका. किती माणसं आहे. 7-8 आहे. 8 वाले यायचे. 8 वाले या तुमचे. तर आम्ही होडीत बसतो मित्रांनो. हे बघा आमची होडी आणि हे आमची माणसं चढतात एक एक करून. 8 वाले यायचे. पब्लिक बघा किती चढले मित्रांनो. दोघींनी त्या बॉक्समध्ये चला ना. तू आएगा वो बैठाएगा, तू हाथ देगा. हाँ उनको बैठा कर ले. तर आम्ही दोघं चाललो जंजिरा किल्ल्याला. बाबा चल ना. आमची पब्लिक. ए बेटा उरे आओ. बैठो बैठो. आता आपण जंजिरा किल्ल्यावर चाललेलो. तर मित्रांनो आपण जंजिरा किल्ल्यावर चाललोय. हा आपला नाव काय रे. नाव काय युवराज केतन. आपला युवराज नागती, म्हणजे आमच्या मामाचा मुलगा, म्हणजे दादा मामा बैठा चल इधर. गावातला मामा आहे. आमचा दादा आहे त्याचा मुलगा. आम्ही चाललो. हे बघा पूर्ण होडी भरली आणि निघतो. चल बाय बाय मुरुड. भेटलो तर येऊ परत. आम्ही दुसरीकडनं येऊ आता. इथनं येणार नाही, तिकडनं येऊ. हे लोक गोरा खातात. सर्वात अगोदर शासनाने उतरल्यानंतर आपल्याकडे किल्ला फिरायसाठी वेळ किती आहे. पाऊण तास. सेम बोटीमध्ये परत यायचं. आपल्या बोटीचं नाव लक्षात ठेवायचं इम्रानी. उतरता वेळी मी टायमिंग देईल, त्या टायमात आपल्याला परत यायचं. किल्ला आपण पाहायला तर ते लहान नाहीये, 22 एकरमध्ये येतात. आपल्याला 22 एकर फिरायचं नसते. आतमध्ये महत्वाचे 12-13 पॉईंट आहेत. लोक जे येतात पॉईंट पाहायला येतात. आपण आले जंजिराच्या नावाने. इथे 2 किल्ले आहेत. त्याच्या पलीकडे समुद्रामध्ये आणखी एक किल्ला आहे. संभाजी महाराजचा बांधलेल्या किल्ला. दोन्ही किल्ल्यांचा इतिहास आहे. किल्ल्यामध्ये गाईड बंद आहे, त्यामुळे आपल्याला काही कळणार नाही कुठला पॉईंट कुठे आणि कुठली वाट कुठल्या पॉईंटवर जातो. आपली ट्रिप फेलो नाही म्हणून तुम्हाला इथे मी माहिती देणार. किल्ल्याची हिस्ट्री, दोन्ही किल्ल्यांचा इतिहास आपल्याला फिरायला समजायला व्यवस्थित आहे. जेव्हा आतमध्ये गाईड असते ना, तुम्ही गाईडचे काय चार्ज करता, कशाला करता. आपण जे तिकीट काढून आलेत ना दादा, हा पैसा अंतर नसतं. महिना पडल्यानंतर 7,000-8,000 सॅलरी आहे. 7-8 कोणाचा घालण्यात आला तर आम्ही गाईडच्या इशार काम करतो. जेव्हा आतमध्ये गाईड असते ना, गाईडचे चार्ज म्हणजे कसे असते. प्रत्येक फॅमिली ग्रुप पार्टी 700-800 रुपये चार्ज करता. लोक स्वतःहून देऊन जातात. इतके द्यायची गरज नाही. तुम्हाला माझी माहिती आवडली, तुम्हाला वाटलं तर आमचा कष्ट आता स्वतःहून आपण पाहत आहेत. आपल्या आपल्या ग्रुप प्रमाणे आपले सहखुशीने 300-400 काय द्यायचा देऊन जायचा. आतमध्ये उतरल्यानंतर आपल्याला अगोदर एक समाधी पाहायला भेटतं मजार. जसं आपल्या मुंबईला हाजी अली हाजी मलंग आहे, पुन्हा खेड शिवापूरला कमाल अली दरवेश आहे. जंजिरा किल्ल्यातली एक समाधी आहे, त्यांचं नाव आहे 5 पीर. किल्ला बनायच्या आधी ते एक टापू होता, बेट होता. ज्या राजाने किल्ला बनवलं त्या राजाचं नाव आहे सिद्धी जोहर. आणि सिद्धी नावाचे आपल्या भारतामध्ये 2 राजा होऊन गेले. महाराजांच्या काळात होते ज्यांनी पनालगाव बेरा टाकलेला, ते मुघल होते. हे जे सिद्धी होते आफ्रिकन होते आणि आफ्रिकन आपल्या महाराजांच्या अगोदर आलेले. भारतात कशामुळे आले होते. वेपारसाठी. लोंग इलायची गरम मसाला आहे ना, त्यांचे वेपारसाठी इथे यायचे. जेव्हा कधी यायचे परत जाता वेळी
त्या समाधीवर चादर चढून परत जायचे. एक वेळी समुद्रामध्ये तुफान झाला, समुद्राचा पाणी त्या समाधीला टच होऊ लागला. ते समाधीला वाचवासाठी त्यांनी आयलँडची तटबंदी करायची ठरली. 22 एकर मध्ये किल्ल्याचं बांधकाम केले आणि 22 बुरुज बनवले. बुरुज म्हणजे काय ते बाहेर आपल्याला अर्धगोल 6 राऊंड एरिया पाहायला भेटतात, त्यांना बुरुज म्हणतात. किल्ला 3 मजली बांधला गेलाय. वरचा जो मजला आहे याला म्हणतात टहली बुरुज म्हणजे आक्रमण करायची जागा. मधल्या भागाला म्हणतात वॉच टॉवर म्हणजे देखरेख करायची जागा आणि खालच्या भागाला म्हणतात दारूखाना, याला मराठीमध्ये आपण म्हणतात दारुगोळाचा कोठार. आणि आज आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासाची 3 नंबर तोफ जी जंजिरा किल्ल्यातली 1 नंबर तोफ आहे आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे. तोफीचं नाव दिला होता कलाल बांगडी. तिचं वजन किती ते 22 टन म्हणजे 22,000 किलोची तोफ आहे. आणि बनवणाऱ्याने याच्यामध्ये खाशे ठेवली. खाशे म्हणजे काय, आपण आता 10 मिनिटं उन्हामध्ये बसले, डोका गरम होतो, घाम येतो. 12 तास उन्हामध्ये राहून सुद्धा गरम होत नाहीये. इतके वर्ष झाले तिला गंजना लागला. तिचं कारण काय, ती लोखंडाची तोफ नाहीये, पंचधातू पायमेटल तोफ आहे. तिच्याच बाजूला किल्ल्याची 2 नंबर तोफ पाहायला भेटल. त्या तोफीचं नाव दिला होता गायमुख, कारण तिचा पूर्ण आकार आहे ना फेस गायप्रमाणे दिलेला आहे. 3 नंबर जी तोफ आहे तिचं नाव दिलं होतं चावडी म्हणजे चालाक चतुर तोफ. तोफी पाहिल्यानंतर आपल्याला बुरुज पाहत पुढे जायचं आहे. पुढे 3 नंबर बुरुज पण गेला ना, मी आपल्याला काय सांगितलं, बाहेर बघा आणखीन एक किल्ला दिसतोय आपल्याला. 16वी शतक मध्ये संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकायसाठी बांधलेला किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव दिला होता पद्मदुर्ग. ज्यावेळी संभाजी महाराज इथे आले, रायगडवर मोगलने आक्रमण केला. त्यावेळी महाराजांची राजधानी कॅपिटल जी होता रायगड होता. म्हणून महाराज पद्मदुर्गला अर्धवट सोडून रायगडला वाचवण्यासाठी गेले. या लोकांनी तिथे आपला ताबा जमवला. सध्या तो कासा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. जसा की मी आपल्याला सांगितलं, हा 22 एकर मध्ये आहे. तो याच्यापेक्षा लहान आहे. 12 एकर मध्ये बांधलेला किल्ला आहे. हा अजिंक्य किल्ला आहे. शेवटपर्यंत याला कोणी जिंकला नाहीये. त्यानंतर 3 नंबर बुजवणार दादा पुढे नाही जायचं. पुढे गेले वाट नाही भेटणार. आपल्याला पॉईंट पाहिजे. पॉईंट पाहण्यासाठी लेफ्ट साईडला डाव्या हाताला खाली उतरायचं. खाली उतरून आपण काय पाहणार, वॉच टॉवर पाहणार, बारूदखाना पाहणार. समोर आपल्याला गोर पाण्याची तले पाहायला भेटते. इथे निसर्गाची लीला आहे, कुदरत. कारण समुद्राचं पाणी ते सर्वांना माहिती आहे खारट आहे, सॉल्टी आहे. आतमध्ये 2 गोर पाण्याची तले आहेत आणि इतके मोठे. ज्या बोटीमध्ये आता आपण बसलेत ना, असे 2-3 बोटी जर उचलून सोडले आरामात चालू शकणार. 5 पांड उठाना नाही भाई, एक्झाम्पल दे रहा बोले की उठा के दिखा दो दादा. तलावाचं नाव दिला होता शाही खानी तलाव. त्याची खोल किती दादा 60 फूट खोल आहे सर. शाही खानी तलाव कशा म्हणतात आपण पाहणार, त्याच्या अर्ध्या गोल्यामध्ये ना तुटलेले भिंती आहेत दादा. तिथे काय होतं, त्यावेळी राजाने आपल्यासाठी तलावाच्या अर्ध्या गोल्यामध्ये काचीचा महल बांधला होता, जुबेदा पॅलेस. आणि काची पिन असं होते की 7 कलर मध्ये सतरंगी, म्हणजे जेव्हा कधी सूर्य आणि चंद्राचा प्रकाश तिथे काचींवर यायचा, त्याची सावली पाण्यावर यायची. पाणी सुद्धा कलर म्हणजे इंद्रधनुष सारखा दिसायचं. त्या आतून डायरेक्ट कोणाला पाणी घ्यायची परवानगी नव्हती, कारण बाल्टी टाकल्यानंतर पाणी हलणार, पाणीचा जो इफेक्ट आहे तो निघणार. ते लोकांच्या सुविधासाठी तलावाचे दोन्ही कडेला 2 लहान तळे बनवले गेले. तिथूनच काही पायऱ्या आपल्याला वर जाताना दिसणार, ज्याला म्हणतात बाली किल्ला. 125 पायऱ्यात वर जायसाठी फक्त झेंडा लावायची जागा आहे. जसं आज आपला तिरंगा लागते 26 जानेवारी 15 ऑगस्टला. स्वातंत्र्याच्या आधी सिद्धी लोकांचा झेंडा लावायचे, ज्याच्यामध्ये एक शेरचा सिम्बॉल असायचा. वर जायचा उद्देश काय, 125 पायऱ्या चढून 45 मिनिटांमध्ये संपूर्ण किल्ला फिरायला होत नाही. वर गेल्यानंतर संपूर्ण किल्ला, समुद्राचा व्ह्यू, पद्मदुर्ग किल्ला पाहायला भेटतो. त्याच पायरीने आपण खाली आले तर उजव्या हाताला काळे दगडांची मोठी एक इमारत आहे. तिथे काय होता, राज्याचा राज दरबार मीटिंग फंक्शनसाठी सिंहासनची जागा असते ना, ती त्यावेळी 5 मजली बांधलेलं होतं. सध्या टोटल 3.5 मजली राहिलेला आहे. किल्ल्या पुढे आल्यानंतर किल्ल्यातला 2 नंबर तलाव पाहायला भेटेल. त्या तलावाचं नाव दिला होता चिरेखानी तलाव. त्याची खोल किती आहे, डीप 40 फूट. तिच्याच बाजूला एक पांढऱ्या कलरची इमारत जी किल्ल्यातली मशीद होती, कारण त्यावेळी किल्ल्यामध्ये 550 घर होते. 2 समाजाचे लोक राहत होते, मुस्लिम समाज आणि कोळी. कोळी म्हणजे समुद्रामध्ये मासे मारणारे फिशरमॅन, म्हणजे संपूर्ण आतमध्ये गाव होता. तर राजांनी यांच्या सुविधासाठी आतमध्ये मंदिर, मशीद, मार्केट, स्कूल सर्व सुविधा ठेवलेली होती. मशीदच्या वरच्या भागात आपण पाहणार तुटलेले भिंती आहेत, तिथे गणपतीचा मंदिर होता. मंदिर कुठे गेला, त्यावेळी हा किल्ला खाली झाला 1972ला. 72ला किल्ला खाली झालेला आहे. जाता वेळी इकडच्या लोकांनी इकडची मूर्ती काढली, आपल्या बरोबर नेली. जिथून आता आपण तिकीट काढून आले राजपुरी गाव, तिथे तिची स्थापना केली. तिच्या पुढे आल्यानंतर एक गेट आणखी पाहायला भेटते, पूर्वीचा आहे त्यावेळीचा. गेटला नाव दिला होता दरबारी गेट. आणि दरबारी गेट का म्हणतात, 24 तास तो बंद असायचा, फक्त राजासाठी उघडायचे. राजाचे कुठले पाहुणे किंवा मंत्री आले, ते गेटच्या मध्ये एक लहान खिडकी आहे, याला म्हणतात दिंडी गेट. त्या लोकांना तिथून घ्यायचे, राजा तिथून येणार नाही, कारण मान वाकली त्याचा अपमान होणार. ते राजासाठी संपूर्ण गेट उघडायचे, नाहीतर बंद असायचा. आता आपल्याला हा गेट उघडा भेटणार आहे, परंतु आता लोकशाही हुकूमत आहे, आपण सर्व राजे समान आहे, आपल्यासाठी तो उघडा आहे. आणि मेन गेटवर आपल्याला एक चित्र पाहायला भेटेल, सिम्बॉल, एक शेर आणि 6 हत्ती. तसं आपल्या पैशांवर त्रिमूर्ती पार्लमेंट गांधीजी आहे. किल्ल्यांच्या पैशांवर छापा असायचा, 1 शेर 6 हत्ती, याला म्हणतात राजमुद्र. परंतु हे पैसे ते बाजारसाठी नाही, फक्त गेट पासून वापर करायचे. म्हणजे किल्ल्यातला कुठला माणूस बाहेर जायचा असला
जातावेळी गेट पास द्यायचे, परत येतावेळी चेक करून आत घ्यायचे. जर त्याच्याकडे ते पैसे असले ते किल्ल्यातला माणूस त्यातर मेन गेटवर ठार करायचे. आता याची गरज नाही, कोणाला कोणी मारत नाही. का आता काय सांगितलं, यावेळी आपण भारताचे राजा आहोत आणि आपण तिकीट काढून आले तर मॅडम. आणि बॉस आपण पाहिला असेल किंवा ऐकलं असेल, पुन्हा शनिवार वाड्यातून परबतीसाठी एक वाट निघाली, जमीनच्या खाली अंडरग्राऊंड टनल, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतात भुयार मार्ग. तसंच त्यावेळी जंजिरा किल्ल्यापासून समोरच्या गावासाठी एक वाट निघाली होती, ती समुद्राची खालना निघायची. आणि ही वाट गावामध्ये कुठे निघायची, हे पहा समोर मोठा गेट दिसतोय काल्या डब्यांचा, ही वाट इथे निघायची. आणि याची गरज का वाटली, कुठलाही शत्रू किल्ल्याला घेरं टाकलं ते राजा आणि त्याची प्रजा कुठे जाणार यांच्या सुविधासाठी इमर्जन्सी एक्झिट म्हणून ही वाट निघायची भुयार मार्ग. आणि तसा की मी आपल्याला सांगितलं की किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य कोणी जिंकला नाही. आपण पण इतिहासमध्ये वाचला असेल की जंजिरा किल्ला अजिंक्य आहे. याचे महत्वाचे 3 कारण आहेत. सर्वात अगोदर जी आपल्या बोटीपासून सुरुवात होते की जेव्हा आपली बोट गेटच्या समोर येत नाही, आता गेट कुठून दिसत नाही दादा. दुसरा महत्वाचा कारण मी काय सांगितलं की बाहेर समुद्र आहे, खारट पाणी, आतमध्ये गोड पाणी. तिसरा कारण मी म्हणतो म्हणून नाही, आता उतरतेवेळी आपल्या डोळ्यांनी सुद्धा पहा की आजचा इंजिनियर कुठला बिल्डिंग किंवा घर बांधू दे 70-80 वर्षामध्ये कोसळणार. इतके वर्ष झाले समुद्राचे पाण्याची लाटी मारून याचे दगड झिजले. जॉईंटनी जागा सोडलेली नाहीये. जॉईंट मध्ये त्यावेळी कुठला अंबुजा सिमेंट नव्हता. जॉईंट मध्ये कुठला मटेरियल आहे, समुद्राची रेत आहे ज्याला आपण वाळू म्हणतात. तसंच चुना आहे, गोर आहे, मीठ आहे आणि सर्वात महत्वाची वस्तू सीस, लीड म्हणतात ना, असे 5 वस्तू वापर केले गेले. त्यामुळे हा सुद्धा इतका मजबूत आहे की कोणी याला जिंकू शकला नाही. ही झाली किल्ल्यातल्या संपूर्ण माहिती. आपला माणूस आतमध्ये आपल्याला वाट दाखवणार, तर त्यावेळी मी तुम्हाला टायमिंग देणार. त्या टायमात आपल्याला परत येतं आणि बोटीचं नाव लक्षात ठेवायचं. तर आता आहे ना, काकांनी मस्त आपल्याला माहिती सांगितली सगळी किल्ल्याची, जेवढं काय काय असणार आहे किल्ल्यामध्ये सगळं काकांनी सांगितलं. आता आपण जाऊन बघू किल्ल्यामध्ये काय काय आहे तिकडे. आणि आता म्हणजे पहिल्याच्या सारखा किल्ला राहिला आहे ना, काय काय गोष्टी तुटल्यात, काय काय गोष्टी मस्त आहेत अजून चांगल्या. किल्ला बाहेरून तर एकदम मस्त आहे. बघू आता पुढे काय. बोल. ते बघा आता शेडाची होडी उघडणार आहे. शेडाची होडी आपण ज्या होडीत आलोय ना, ती शेडाची होडी आहे. आणि ते आता उघडल्यावर पडदा पूर्ण असा उघडेल आणि त्याच्यावर वाऱ्यावर आपली होडी किल्ल्याजवळ पोचेल. वारा त्या साईडने आहे ना. शेडाची होडी बघू शकता, पडदा किती मोठा आहे. फोटो अरे ब्लॉगच पाठवला आहे. आता बोल. किल्ल्यावर पोचणार आहोत. तिथं बघा पद्मदुर्ग किल्ला दिसतो. हा आमचा पद्मदुर्ग किल्ला. तर मित्रांनो, हा बघा आम्ही आलोय किल्ल्याच्या जवळ. आणि हा बघा येत ना दरवाजा. जसं काकांनी बोललेलं ना, जोपर्यंत आपण जवळ जात नाही तोपर्यंत दरवाजा दिसत नाही. तसाच हा दरवाजा एकदम. बाकीचे लोक नवीन आहेत, मी दररोज येतो इकडं. मी पण दररोज येतो, मला काय बोलणार. हा ठीक आहे. हे असे आरू मारू आहेत. बघा मोठा किल्ला वाटतं एकदम. लांबून किती छोटा वाटत होता, जवळून बघा कसा मोठा वाटतोय. ते बघा होडी निघाली आहे. तर हे चालले आता त्यांच्या घरी. हा किल्ल्याचा मोठा दरवाजा. बघा होडी ॲक्सिडेंट होता वाचलाय. काकांनी माघार घेतली कारण आम्ही पुढाकार घेतला. होडीचा नंबर बघू शकता, राजपूर ID 05. मला कधी जर आलं आणि ही होडी भेटली तर बघा या होडीमध्ये येऊ शकता. बघा कसे उतरतात.
हे एका साईडला येऊ नका. हो हो हो. चला पुढे पुढे चला. तर मित्रांनो मी डायरेक्ट उडी टाकली. चला पुढे पुढे चला. बघायचं आहे. 250 ला बोट निघणार आहे भाऊ. 6 वाले. ये हो काका 250 ला बोट निघाल. इंद्राणी नाव लक्षात ठेवा. तर आमची होडी बघा इथं लागली आणि आम्ही आता हे चाललो. काय भारी किल्ला आहे बघू शकता तुम्ही. जोरात बोल, जोरात आवाज नाही येत. किल्ल्यात आपण आता आलेलो. तर मित्रांनो आलो आपण किल्ल्यात. हा किल्ल्याचा मोठा दरवाजा जो आपल्याला उघडायला काय जमत नाही. हा समुद्र आणि हा किल्ल्याचा दरवाजा. हे बोल रे काहीतरी. हा आमचा किल्ल्याचा नगरखाना. तर आपला तिकीट घर इकडं तिकीट दाखवायला लागेल रे मित्रांनो. हा तिकीट आहे ना. आणि हा मंदिर तर मित्रांनो इकडे तिकीट घेतला. कसलं तिकीट आहे काय माहिती. या आधी तर कधी तिकीट घेतला नाही आमच्याकडून. आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहे. हे आता माहिती आपण नाही हे पुरातत्ववाल्यांचा काय फायदा नाही. विनाकारण फक्त लुटायसाठी आहे तिथं. आता किल्ल्यात आलेलो आहे. तर आपण किल्ल्यात आलोय. हे माहिती सांग रे किल्ल्याची. मला नाही माहिती. बस तर बघा इथं किल्ल्याची माहिती आहे. तर तुम्हाला जमला तर वाचून घ्या. हे बघा इकडनं स्क्रीनशॉट घ्या आणि वाचा. बस आम्हाला एवढंच माहिती आहे. इंग्लिश मध्ये पण आहे. तिकडे तलाव आहे. कुठून इकडून बुरुजावरून जायचं. तुला कुठून कसं माहितीये इकडून. हा हा नाही आहेत. हा इकडनं आम्ही इथनं जातो. अरे हा बा इथनं वरती बुरुज बघत मग तिकडनं उतरतो खाली आणि तिकडनं हे हीच वरती इथंच. तर मित्रांनो बघूच वरती ना. ह्या ते आता खराब झाला आहे. पहिले चांगला होता हे सगळा. हे वरती ना. हो वरती तिकडनं सर वरती. तर मित्रांनो बघू शकता किल्ल्यात कशा पायऱ्या आहेत. दम फोडणाऱ्या पायऱ्या आहेत. तर हा जो दरवाजा होता ना जिथून आपण आतमध्ये आलो तो हा बघा हा दरवाजा. हा बघा दरवाजा. दरवाजा इकडे आहे रे. मी असंच व्हिडिओ काढायला आलो. हा तर हे बघा मोठी तोफ भेटलेली आम्हाला पहिलीच. हीच आहे का कलाल बांगडी. तर हे बघा ही कलाल बांगडी तोफ. बोलले ना ते मगाशी पंचधातूची बनलेली तोफ. सर्वात उन्हात जरी ठेवली तरी एकदम अशी म्हणजे थंड राहणारी ही तोफ. हा. पुढे आतला पुढे इथे आतला एकदम थंडगार. ही नाही ती जास्त खूप थंड आहे. ती वाली पहिली वाली मोठी वाली. ती ना. हा तर ही मोठी बिल्डिंग होती 7 मजल्याची. आता ते 7 मजले नाही राहिले. सात मजल्याची होती फक्त 4च राहिले आता त्यात. इथं पण तोफ आहे. तर बघा इकडं 500 तोफ आहे. हा पहिला बुरुज लागतो जो आम्ही म्हणजे वरती आल्यानंतर जो पहिला बुरुज लागतो ना तो हा.
इथे 4 तोफ आहेत. म्हणजे समोरून जर कोण असं म्हणजे जमिनीवरून जर किल्ल्यावर अटॅक करत असला तर ह्या बुरुजावरून चारही साईडला म्हणजे पूर्ण जमिनीवर ठोकू शकतो डायरेक्ट. हे 4 नंबर तोफ, 5 नंबर तोफ, 6 नंबर तोफ, 7 नंबर तोफ. ब्लॉग कधी बघतो तुझा? संपल्यावर कधी संपल? हा बघ ब्लॉग. तर आम्ही वरनं आलो. इकडे खाली पडला की संपला विषय म्हणून जायचं तिकडं. 500 तोफ आहेत. 500 किती 500 मोजल्यास? कधी? 500 आहेत. मी म्हणते. अंदाज नको लावू. हा दुसरा बुरुज. हा बुरुज क्रमांक 2. 22 एकरमध्ये 22 बुरुज आहेत, पण आपल्याला जास्त नाही, 3च फक्त बुरुज दिसतील इकडं. अरे इथं तोफा कोणी नेल्या? एक पण तोफ नाही मित्रांनो इकडं. हा इथून बघा, इथून तोफ. हे बघा इथं पहिलेच्या खोल्या आहेत. नाही आवले नाही आहेत. हा तोफा वाजवायचे म्हणून सगळे खोदून दे. हे बघा पहिल्याच्या काळात तिथं अशी घरं होती आणि पूर्ण म्हणजे बोलतात ना. काय बोलते बाबू? तर तोफा वाजवायची म्हणून सतत हा खरंच आहे बघ. अरे ते खारवट कुठलंय त्याच्यावर. चुकीची माहिती सांगू नको. किल्ल्याला आपण पाणी दिलं. हा बुरुज क्रमांक 3. आवलाचं झाड आहे का तो? हो. हा बघा बुरुज नाही. क्रमांक 3 वर आता आपण आलेलो आहोत. हो बघा तळा. हा तळा गोड पाण्याचा तळा आहे. हा बघ इकडनं असं जायचं, तिकडनं तसं खाली उतरायचं किंवा तिकडनं सरळ जायचं, तिकडनं खाली उतरायला आहे जागा. हे हा हं? राजा, राजा. माझ्यावालीच होती ना? नाही माझ्यावाली दिसते. कुठे? तुझ्याकडे झाला. तर हे बघा इकडं मगाशी 8 तोफा बघितल्या, 7 बघितल्या. 8 नंबर तोफ, 9 नंबर तोफ, 10 नंबर तोफ, 11, 12, 13, 14 अशा इथे एकूण 14 तोफा आहेत. आणि हा मोठा बुरुज आहे आणि जो ओपनवाला बुरुज आहे. इकडनं आपण पद्मदुर्ग किल्ला पण समोरच्या ह्याच्यात दिसतो, जो आपल्या महाराजांचा किल्ला आहे आणि होता आणि राहील. हे बघा इकडे महाराजांचा किल्ला पद्मदुर्ग आहे. काय तो कोला उचलून बघ ना. बॅटरी लागेल. ते हलतंय. बॅटरी लाव, बॅटरी लाव. हे बॅटरी लाव. नाही उचलायचे आपल्याला एक पण. हे ए फोटो काढ ना. तर मित्रांनो त्या बुरुजातनं पुढे आलो आम्ही आणि पुढे येऊन आहे ना आता मी किल्ल्यात चारी म्हणजे तटबंदी आहे ना, ते तटबंदी फिरतोय. तर तटबंदी आता मी इकडे आलो आहे, पण मला रिटर्न जावं लागणार आहे मित्रांनो. का माहिती आहे का? कारण ही जी तटबंदी आहे ना इकडनं उतरायला चान्स नाही खाली. मागून जिथून जो आता बुरुज बघितला ना तिकडनंच उतरा खाली, तिकडनंच खाली उतरायला सांग. तर हा बघा हा एक बुरुज आहे. एकच दरवाजा आहे बुरुजाला. हे मला पूर्ण किल्ल्यामध्ये आता आम्ही बॅक साईडला आहे. मी पूर्ण आता किल्ल्यात म्हणजे समोरची साईड आणि आता बॅक साईड आली आहे किल्ल्याची. म्हणजे इकडनं डायरेक्ट समुद्र साईडला आहे. एवढं आता चालत आलं आणि आम्हाला 20 मिनिटात रिटर्न जायचं आहे आणि 22 एकरचा किल्ला आहे. त्यामुळे आता मला भीती वाटली, मला वाटायला लागले की बघू काय होईल ते होईल, जो होगा देखा जाएगा. तर आता तर मित्रांनो आम्ही चाललोय तलाव बघायला. बघू शकता असा दरवाजा वगैरे मस्त आहे. आता राजा माझा फिल्म काय तुम्ही पण लोकांना
ते बघा इकडं 15 नंबरची तो इकडून खालून एक रस्ता आहे आणि इकडून बुरुजाच्या आतमध्ये वॉच टॉवर बघण्यासाठी. कसा आवाज येतोय मस्त खनखनीत आहे की नाही. तर मित्रांनो आपण तलावाकडे चाललोय. खालून पण आहे अजून, पण तिकडे आपण जात नाही आहेत सध्या. तर इकडून गोल फिरून तलाव आहे. आणि मित्रांनो आता मी आहे ना म्हणजे पूर्ण फिरून तलाव साईडला चाललोय. हा इकडं तलाव आहे. बघू शकता हा तलाव. मित्रांनो तर हा तलाव आणि मी त्या तलावाच्या बाजूने चाललो. मित्रांनो मासे बघू शकता पकडायला याचं मूड करतंय पण नको राहू दे. तर वरती बाले किल्ला आहे. आता मी बाले किल्ल्यावर जाऊन येतो. बाले किल्ल्यावरनं पूर्ण किल्ला दिसेल. जिथे ध्वजस्तंभ आहे ह्या किल्ल्याचा. तर मित्रांनो मी आता चाललोय वरती ध्वजस्तंभाजवळ. बघू शकता 125-24 काहीतरी पायऱ्या आहेत. आताच दम फुटायला लागला, पण दम फुटून जमणार नाही. तर डायरेक्ट भेटू वरती ध्वजस्तंभावर. ध्वजस्तंभावर जाण्याचं कारण असं की जेवढा किल्ला आहे ना फिरून समजणार नाही ना तेवढा आपल्याला ध्वजस्तंभावर दिसतो. आणि इकडूनच म्हणजे पूर्ण गाव पण दिसतं तिकडचे. बघा होलीचा माल, वरती ध्वज. इथे अजून भगवा फडकलाय नाही, पण भारतात तिरंगा फडकतो इथे दर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. सर शाप दमलाय. बघा इकडे जेटी झाल्या आता. तिकडं एक तलाव आहे. इकडे बहुतेक दर्गा आहे. इकडे पण काहीतरी मंदिर का काहीतरी होता, नावं आठवत नाही मला. हे पूर्ण किल्ल्या चारी साईडच्या बुरुज आहेत. हे किल्ल्याची समोरची साईड. हा किल्ल्यातला महाल जो पहिले 7 मजली होता आता नाही 7 मजली राहिला आहे. बाजूला एक आणखीन एक महाल आहे. आणि हा तिथे मी उभा आहे तो बाले किल्ला. तर बाले किल्ल्यावर मित्र खाली जातो मित्रांनो. विषय काय माहिती आहे मित्रांनो, आता मी बाले किल्ल्यावर आहे आणि टाईम संपत आला आहे, त्यामुळे मला लवकर जावं लागतंय. आता मी इथं आरामात 1-1.5 दिवस आरामात काढू शकतो. डायरेक्ट कॅम्प. हा बघा
बाले किल्ल्यामधला एक घर. जागेचं नाव नाही माहिती काय आहे ते, पण इकडे आहे ना हे जो दिसतोय हा सर्वात वरचा बुरुज आहे बाले किल्ल्याचा. जर कोणी समुद्रातून होडी वगैरे येत असेल किंवा काय येत असेल तर इकडे एक तोफ असायची वरती, आणि त्या तोफेने कोणतीही दिशा असू दे, म्हणजे 1, 2, 3 तिन्ही साईडचे कोणतीही दिशा असू दे तिकडे तोफ फायर करता यायची त्या टायमात. आत्ता तर काही तोफा चालत नाही, आत्ता डायरेक्ट काय त्यांचे रणगाडे वगैरे आलेच. तर इकडे पण बघू शकता, इकडे पण त्या काळात काहीतरी मंदिर वगैरे होता या साईडला. जसे ते काका बोलले गणपती मंदिर आहे वरती, एक तिकडे आहे, एक तिकडे आहे, आणि एक तिथे कुठेतरी मंदिर आहे तो वाला. एवढे मंदिर आहेत. बघू आता, बघायला तर भेटणार नाही कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. पाऊण तास जातो इकडे वरती, पाऊण तासात पूर्ण किल्ला फिरायला येतात. आता खाली जावं लागेल कारण खाली अजून 2 तलाव बघायचे आपल्याला बाकी आहेत. सगळे फिरतात, आपण पण फिरूया. समोरचं गाव राजपुरी, तर तिकडं मुरुड त्या साईडला राहिला, तिकडे पद्मदुर्ग किल्ला. तर बघू शकता पुढे किल्ले, इकडं एकाच जागी एवढे किल्ले आहेत. आणि प्लस तुम्हाला ते पण सांगू इच्छितो की एक आणखीन एक किल्ला आहे जो या किल्ल्याच्या समोरच आहे, म्हणजे कुठेतरी याच डोंगरात आहे. मी गेलो आहे नाही, पण माहितीप्रमाणे ह्या डोंगरात साम्राज्यगड म्हणून एक किल्ला आहे जो डोंगरामध्ये आहे. आणि या किल्ल्याची बेकार दमलं मित्र, एकदम असं खाली जाईपर्यंत दम लागतो, दम बोलताना. वरती पेरूचं झाड आहे मस्त, पेरू झालेत नाही तर काढले असतील ना पाहून. तिथं गेले तर माझे फ्रेंड्स लोक मित्र. हा बघा तो राजवाडा. आणि मित्रांनो तुम्हाला एक लाजीरवाणी गोष्ट सांगायला हे बघा, आता ह्या किल्ल्याच्या भिंती, या किल्ल्यावर ज्यांनी किल्ला बांधला ना, म्हणजे बोलतो ना किल्ला ज्यांनी बांधला ना त्याचं नाव नाही आहे, पण तुम्हाला हा बघा, बघा दिसतंय का तुम्हाला, हे भिंती आहेत किल्ल्याच्या. तर आपल्या आता नवीन पिढी काय करतात माहिती आहे का, स्वतःची नावं टाकतात. म्हणजे असं मस्त एक दिल काढायचा, मुलीचं नाव टाकायचं, मुलाचं नाव टाकायचं. तर हे नका करू ना भावांनो, कशाला. ज्यांनी किल्ला म्हणजे बांधला आहे ना, ज्यांनी किल्ला बनवला आहे ते स्वतःचं नाव नाही टाकत आहे, तर आपण कुठल्या लायकीने त्या किल्ल्यावर नावं टाकतोय स्वतःची. आपली काहीच नाही लायकी राहिली भावांनो इकडे नावं टाकायची किल्ल्यावर. तर नका करत जावं असे नावं टाकणे, हे आपली स्वतःची बेइज्जती आहे. तर हे बघा इकडं आता विहीर आहे, बघू शकता तुम्ही विहीर. पाणी कमी आणि बाटल्या जास्त दिसत आहेत. तर हे आता सध्याची परिस्थिती आहे किल्ल्यांची. हे बघा हे नावं, किल्ल्यामध्ये बघण्यासारखं खूप काय काय, पण हे असे नावं वगैरे टाकतात, बाटल्या फेकून देतात, ते तसं दिसायला खराब वाटतं. मित्रांनो मराठी खराब आहे त्यांची. तर हे बघा मित्रांनो, हा जो तलाव आहे ना इकडे प्रत्येक इथे असं हे केलं आहे ज्या कारणाने म्हणजे किल्ल्याने जास्त लाटा असं टाईप येत नाही, एकदम असं काचेसारखं पाणी असायचं पहिलेच्या काळात. आता इथे साफसफाई करत नाही म्हणून तो पाणी खराब झालं आहे. पण तुम्ही अजूनपर्यंत ह्या पाण्यात म्हणजे पाणी पिऊ शकता, कारण हा गोड पाण्याचा तलाव आहे, पिण्याचं पाणी आहे हा. तुम्ही एकदा ट्राय करू शकता. तर मी ट्राय करत नाही कारण पाणी हिरवा हिरवा दिसतंय. जेव्हा साफ करतो तेव्हा बघू शकतो. इथं समाध्या वगैरे आहेत, समाध्या पण बघू शकता. इकडे त्यांचं घर आहे, म्हणजे आता जी चांगली जागा आहे ती हीच आहे आतापर्यंतची. तर आता बाहेर पडू,
कुठे होते तुम्ही? तर मित्रांनो, सामना संपायला शेवटचे 3 मिनिटं राहिलेत. आम्ही आता मैदानातून बाहेर पडतोय. तर आम्ही हा बघा इथं बाहेर पडण्याचा दरवाजा, गेट. आता आम्ही बाहेर पडणार. इथं फिर आहे, 3 फिर. प्री वेडिंग फोटो व्हिडिओ कॅमेरा संपलं. प्री वेडिंग साठी कॅन्सल मारलं. तर इकडं बघू शकता अजून. इकडनं मगाशी आपण इकडनंच वरती गेलतो, आता खाली आलो. आणि इकडे पण काहीतरी आहे, पण ट्रायल करू जाऊन. 3 मिनिटं आहेत, आलो. इकडनं बाहेर जायला जाता. इकडे टॉयलेट विलेट आताशी बांधून ठेवलेत, बघू शकता तुम्ही. तर जाऊया बाहेर. जास्त इथे थांबून फायदा नाही, कारण आपल्यासोबत काही माणसं आलेत. त्यांना पण त्यांच्यासोबत मला जायला लागेल मला. तर मी घरी न सांगता आलेलो बीचवर फिरायला. आणि बीचवर फिरता फिरता मी बीच सोडून भलतीकडेच पोहोचलो. तर जाऊ मित्रांनो आता घरी. आपला राहायला सांगतो नाही ना. अरे बीचवर फिरायला आलो, इकडे घेऊन आले मला हे. तर ते बघा आमची होडी आली आहे आणि हे नवीन होडी पब्लिक आलेली आहे. हे आहे कर. तर आपली ही मराठी होडी आलेली आहे. हे काका काकी उडत उतरत आहेत. दादा काका काकी, मामा मामी, ताई दादा. तर बघा कसं वाटतंय. नाही बघा, तुम्ही जो काका मगाशी बोलले ना, एक कुठला घोडा नाही, सिंह होता ना. हा, एक सिंह आणि 6 हत्ती, तो वाला चिन्ह हा आहे. ते त्यांची राजमुद्रा. आणि वरती काय लिहिलं समजलं नाही. उर्दूमध्ये लिहिलं त्यांनी, मराठीमध्ये लिहिलं असं सांगितलं, असं वाचून तुम्हाला. आम्हाला उर्दू येते आणि त्यांना मराठी येत नव्हती, म्हणून त्यांनी असं लिहिलं. वरती डिझाईन बघा काय भारी वाटते. तर ही आमची इम्रानी. नाव नाही आहेत कारण तो उर्दू नाव आहे आणि आपण मराठी शिकलेले. आपल्या गाडीचा नंबर बघा, राजपुरी आयडी. तुमच्यासोबत झालेला एक छोटासा स्कॅम. आम्हाला लवकर बोलला आणि काका येतं बोलतात थांबा. काका असं बोललं असतं आम्ही अर्धा किल्ला अजून फिरलो असतो. हा, उडी मारून जायचा. जाऊ शकतो बा. त्या दिवशी तर पोहत होतो. मित्रांनो, सुखरूप होडीत चढलोय मी. हे पण आमचे लोक चढतायत हळूहळू. आपल्या सेफ्टी जॅकेट आहेत. हो रे, सेफ्टी जॅकेट आहेत सोबत, घेऊन ठेवू का एक? तर मित्रांनो, रिव्ह्यू विचारायचा का कोणाला, कसा वाटला किल्ला? तो डाबा होता. तर हे बघा इकडं जॅकेट बराबर चालू आहे. का माहिती आहे, कारण आता इकडनं असं कोणाला वाटलं की उडी टाकू शकता. आम्ही आहे ना इकडे म्हणजे ग्रुप भेटला आहे, तर आम्ही दादांना आहे ना रिव्ह्यू विचारू किल्ला कसा वाटला. तर दादा आम्हाला सांगा थोडा किल्ला कसा वाटला. एक नंबर वाटला किल्ला. इतका छान होता की काय बोलायची सोय नाही. फक्त एवढेच की पाणी भरपूर आहे. साफसफाई केलीच पाहिजे. बरोबर बोलले तुम्ही. साफसफाई केलीच पाहिजे. हा,
त्याच्यासाठी थोडं सोय केली. थोडेफार आता चालू झाली साफसफाई पण अजून पण केली पाहिजे. एकदाची फायनली आम्ही 257 गावात पोहोचलो. आपल्या आपल्या पायाने इकडे पळायला लागलं की इकडे बघू शकता. पुढे या उतरायला पुढे या. ए बाबू चल, आपण चल, आपला ब्लॉग चालू आहे. आणि आता आम्ही चाललो. आता आपला आमचा आता किल्ला ब्लॉग संपत आलाय. किल्ल्याला बाय बाय बोलू. बाय बाय किल्ल्या. बाय बाय कायम. कायम तर नाही, भेटू पुढच्या वर्षी बोल. पुढच्या वर्षी नाही, याच वर्षात कधी. अरे आता डिसेंबर संपल्यावर पुढच्या वर्षी चालू होईल. तर भेटू पुढच्या वर्षी किल्ल्याला बोललो आता. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आहे ना कसा वाटला ते पण मित्रांनो सांगा मला. लाईक सबस्क्राईब ते करा. मी पण बोलतो थांब ना. तर आजचा ब्लॉग आहे ना कसा वाटला ते सांगा. आणि काय असं आवडला असेल किंवा नाही आवडला असेल ते पण सांगा मला. लय चुका झाल्या असतील आणि काही काही गोष्टी असं थोडंसं एक्स्ट्रा झाल्या असतील. तर जे आवडले असेल ते पण सांगा आणि जे नाही आवडले असेल ते पण सांगा. आणि किल्ला कसा वाटला ते पण सांगा मित्रांनो. एक नंबर सांग. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आणि तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही असेच राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून फॉलो पण करा आम्हाला इंस्टाग्रामवर. इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर बाय बाय. बाय बाय.